नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्र सरकारनं एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं धान्य एकाच वेळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. मे महिन्याचं धान्य हे 31 मेपर्यंत घेण्याचे निर्देश सरकारनं दिले होते. मात्र मे महिन्याचं धान्य 31 मेपर्यंत घेणं आवश्यक असतानाही ई-पॉज मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थ्यांना ते घेता आलं नव्हतं. तसेच जूनचं धान्य अनेक दुकानांमध्ये पोहोचलं नसल्यानं ग्राहक आणि दुकानदारांमध्ये वाद होत होते. धान्य घेण्यासाठी रेशन दुकानांवरती येणाऱ्या लाभार्थ्यांची देखील गैरसोय होत होती. राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधा वाटप उपनियंत्रकांना काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. लाभार्थ्यांना रेशनवरील धान्य घेण्यासाठी 15 जून नंतर मुदतवाढ दिल्यानं ई-पॉज मशीनद्वारे लाभार्थ्यांना अन्नधान्याचं वितरण पूर्ण करून कोणताही लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं रेशन धान्य घेण्यास अखेर मुदतवाढ मिळाली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.